आफ्टर डिलिव्हरी पोटाला बेल्ट बांधल्याने किंवा रुमाल बांधल्याने वजन कमी होतं का? तुमचा याबद्दलचा काय एक्सपिरियन्स आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर युग जेव्हा मला राहिला, माझी प्रेग्नन्सी राहिली, तेव्हा माझं वजन होतं 58 KG आणि जेव्हा मी डिलिव्हरीसाठी सेक्शन माझं होणार होतं, ॲडमिट झाले, तेव्हा वजन होतं 74 KG आणि ते हळूहळू मीन्स जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा ते 71-70च्या अराउंड होतं आणि मग युग जेव्हा 6 to 8 मंथचा झाला तेव्हा माझं वजन 65च्या रेंजमध्ये आलं आणि आता युग आहे 19 मंथचा आणि माझं वजन झालं आहे 59-60. ते फ्लक्च्युएट होत असतं. तर आत्तापर्यंत मी कुठलंही डाएट फॉलो केलेलं नाही आहे. युग अजूनही फीड घेतो, त्यामुळे मी 4 टाईम व्यवस्थित खाते. माझं जेवण तसं कमीच आहे, पण मी कुठलाही डाएट कुठल्याही प्रकारचा सुरू केलेला नव्हता. आत्ता मी ही सिरीज सुरू करते हेल्दी डाएटची. हार्ड अँड फास्ट असं नाही आहे की मला करायचंच आहे, पण ज्या काही माझ्या थोड्याफार वाईट सवयी आहे त्या कमी करायच्या आहे आणि त्यासाठीच मी आज सकाळी उठले होते 8 वाजता, जे की मी रोज उठते 9 वाजेच्या आसपास. म्हटलं मी उठेल तर युग उठेल माझ्यासोबत आणि मग आम्ही दोघंही खाली गेलो. रोहित ऑलरेडी खाली गेलेला होता वर्कआउटसाठी. तिथे आम्ही थोडेसे ड्रायफ्रूट खाल्ले. युगनी देखील 2 अंजीर खाल्ले, त्याला खूप आवडतात. त्यानंतर आईंनी त्याच्यासाठी मखाना पावडर बनवली होती. मी देखील एक ॲपल आणि केळी खाल्ली. मी चहा आज स्किप केला, नाहीतर माझं असं रुटीन आहे की मी एक पूर्ण बिस्किट पुडा खाऊन जायचे, जे की मला पूर्णपणे बंद करायचं होतं. पण आल्यानंतर ऑफिसमधनं मला खूप भूक लागली म्हणून आईंनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. ती एक प्लेट मी खाल्ली. युगने रताळं खाल्लं. त्यानंतर तो आज एक नवीन शब्द बोलायला लागला, ते म्हणजे काकडी. आणि त्यानंतर आईंनी बाबांसाठी चहा ठेवला होता म्हणून त्यांनी मलाही दिला थोडासा अर्धा कप. मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये देखील सकाळी हाफ कप आणि संध्याकाळी हाफ कप चहा घ्यायचे, कारण मला तो आवडतो आणि मी लगेच तो बंद करू शकत नाही. त्यानंतर मी माझी कामं आवरणार होते तोपर्यंत आई युगला खाली घेऊन गेला खेळण्यासाठी. त्यानंतर मी जेवणामध्ये खिचडी खाल्ली आणि आमच्या दिवसाचा छान असा शेवट झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.